नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आहे. बघा, 19 फेब्रुवारीची सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर आहे. ज्या फेब्रुवारीच्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, तर ते फेब्रुवारीचे पैसे तुमचे आजच तुमच्या खात्यात या ठिकाणी जमा होणार आहे. आजच फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर आता कधीपासून हे पैसे जमा होणार आहेत ते पण आपण पाहणार आहोत. त्यासोबतच बघा 12,850 रुपये आणि सोबतच 6,000 रुपये पण वाटप होणार आहेत. बघा, 12,850 पण आणि 6,000 रुपये पण वाटप होत आहे. आता 12,500 रुपये कोणत्या महिलांना येतील, 6,000 रुपये कोणत्या महिलांना येतील ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच आज जे आहेत ते सुरुवातीला काही फक्त 4-5 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. आता हे 4-5 जिल्हे कोणते ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे त्यामध्ये तुमचा पण जिल्हा आहे का, तुम्हाला पण आजच पैसे येणार आहेत का, ते पण आपण चेक करणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. बघा, 19 फेब्रुवारीची सर्वात मोठी दमदार अपडेट आपण पाहणार आहोत. आजच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे. आता कशा पद्धतीची माहिती आहे, काय संपूर्ण माहिती आहे, ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो आणि यावेळेस पण आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते आलेले आहेत. 8वा हप्ता हा फेब्रुवारीचा हप्ता आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. आजच तुमच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे. तर त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जे आहेत त्या ठिकाणी येणार आहेत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती असते. बघा, पुरावा तुमच्यासमोर आहे. अजितदादा पवार ऑन लाडकी बहीण योजना. बघा, महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत सुपरहिट ठरलेली आहे. सुपरहिट योजना आहे, विधानसभा निवडणुकीत सुपरहिट ठरलेली योजना आहे आणि लोकप्रिय योजना आहे. सर्व महिलांच्या तोंडावर लाडकी बहीणचंच नाव आपल्याला पाहायला मिळते. लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या खात्यावर दर महिन्याला 1,500 रुपये रक्कम जी आहे ती जमा करण्यात आलेली आहे. आतापर्यंत दर महिन्याला 1,500 रुपये तुम्हाला मिळतात. ठीक आहे. आता बघा, विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर जर सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2,100 रुपये करू असे आश्वासन दिले होते. बघा, 2,100 रुपये करू असं आश्वासन सरकारने दिलेलं होतं, पण 2,100 रुपये अजूनपर्यंत झालेले नाही आहे. आता 2,100 रुपयाची मागणी ही तुम्हाला करायची सर्व महिलांनी. बघा, आश्वासन दिलेलं होतं, ते आश्वासन पूर्ण केलेलं नाही आहे सरकारने. तर हे आश्वासन जर आपल्याला पूर्ण करून घ्यायचं असेल, बघा, महिलांना 600 रुपये वाढणार आहेत. 1,500 रुपये आता तुम्हाला मिळतात, यावर तुम्हाला 600 रुपयांची वाढ होणार आहे. 600 रुपयांची वाढ होऊन 2,100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. तर हे 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत आणि ज्या ज्या महिलांना पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये न चुकता 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवा. सरकारकडे तुम्हाला ही मागणी करायची आहे. 2,100 रुपयांची मागणी तुम्हाला लावून धरायची. सरकारकडे 2,100 रुपयांची मागणी करायची. मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे. तर अर्थसंकल्पामध्ये 2,100 रुपयांची तरतूद सरकारने केली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला मागणी करायची. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. तर बघा, 2,100 रुपये करू असं आश्वासन दिलं होतं. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याने ही योजना बंद केली जाईल अशी चर्चाही पाहायला मिळत आहे. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेतील लाभार्थी महिलांना महत्त्वाचे आवाहन केले. काय आवाहन केलेले ते पण महत्त्वाचं आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत. तर पहा, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मला या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने राज्याला आर्थिक शिस्त लावायची. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मात्र जे पात्र आहेत त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अजितदादा पवारांनी केलेलं आहे. बघा, म्हणजेच काहीतरी योजना तुमची बंद होणार नाही, योजना सुरूच राहणार आहे. योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे. स्वतः अर्थमंत्र्यांनी सांगितलेले म्हणजेच यावेळेच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद तुमची राहणारच आहे. योजनेसाठीच्या जेवढा काही निधी आहे त्या निधीची तरतूद केली जाईल. सोबतच 2,100 रुपये प्रत्येक महिन्याला जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजे अशी मागणी लावून धरा. जर तुम्ही मागणी लावून धरली तर सरकार तो जो काही निधी असतो, वार्षिक 46,000 कोटी रुपये लागत होते निधीला, म्हणजे लाडकी बहीण योजनेला 1,500 प्रमाणे, तर त्यामध्ये आता वाढ करून 600 रुपयांची त्या ठिकाणी प्रत्येक महिलेला वाढ म्हणजेच 2,100 रुपये अशा पद्धतीने सरकार वाढ करू शकतं. जर तुम्ही मागणी लावून धरलं, सर्व महिलांनी जर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवलं 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत, म्हणजे सरकारपर्यंत ही माहिती पोहोचेल. सरकारला पण 2,100 रुपये जर त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं सरकारने, तर ते पण
पण सरकार त्या ठिकाणी पूर्ण करेल आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2100 रुपये मिळू शकतील. फक्त तुम्हाला मागणी लावून धरायची आहे. आता ज्या ज्या महिलांना 2100 पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्यासोबतच लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं स्वतः अर्थमंत्र्यांनी सांगितले, म्हणजेच तुमच्या निधीची तरतूद पण केली जाणार आहे. तुम्ही बिनधास्त राहायचं आहे. पुढचे 5 वर्ष तरी तुमची लाडकी बहीण योजना सुरूच राहील असं स्वतः या ठिकाणी अजितदादा पवारांनी सांगितले. आता महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता. ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहताय, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय, तर तो फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात आजच कसा जमा होईल त्याची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. लगेचच बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे बघा. तर बघा, आता आपण अतिशय महत्त्वाची अपडेट पाहतो. अतिशय महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर बघा. लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार? लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार? आजच तुमच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो यायला सुरुवात होऊ शकते. काय माहिती ती माहिती आपण पाहू शकतो बघा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हे शनिवारी जालना दौऱ्यावर होते बघा. शनिवारी जालना दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती दिली बघा. स्वतः उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, ज्या अर्थ खात्याकडून निधी वाटप केला जातो त्या अर्थ खात्याचे मंत्री स्वतः अजितदादा पवारांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती दिली बघा. लाडक्या बहिणींचा हप्ता पुढच्या 8 दिवसात खात्यात येईल बघा. पुढच्या 8 दिवसात खात्यात येईल असे अजितदादा पवार यांनी सांगितले. आता बातमी कधीची होती मी तुम्हाला सांगितलेली, शनिवारी होती बघा. शनिवारी आलेली बातमी. पण आता 8 दिवसात येईल म्हणजेच कधी? तर बघा, असे अजितदादा पवार यांनी सांगितले, म्हणजेच 22 फेब्रुवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बघा. 22 फेब्रुवारीपर्यंत पैसे जमा होतील. आता लक्षात घ्या, पर्यंत म्हटलं आहे, 22 फेब्रुवारीपासून नाही म्हटलं, 22 फेब्रुवारीपर्यंत. आता सर्वांनी लक्षात घ्या, पैसे वाटप करत असताना 2,46,00,000 महिला आहेत. 2 कोटी जवळपास 40,00,000 महिला आता आपण पकडूया, जवळपास 6 लाख महिला अपात्र झाल्या असतील. तर 2,40,00,000 महिलांना पैसे वाटप करत असताना 4 ते 5 दिवस लागतात पैसे वाटप करायला. 22 फेब्रुवारीपर्यंत म्हटलेलं आहे, म्हणजेच आजपासून तुम्हाला सुरुवात व्हायला पाहिजे. 19 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासूनच तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात व्हायला पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर महाराजांची जयंती पण आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पण आहे आणि जयंतीनिमित्त सर्वांना त्या ठिकाणी भगव्या शुभेच्छा पण देतो. आणि त्यासोबतच आजच महाराजांची जयंतीनिमित्त, शिवजयंतीनिमित्त या ठिकाणी सरकार तुमच्या खात्यात आजच पैसे जमा करू शकतं. तर आजच तुम्हाला SMS जे ते SMS येऊ शकतात. ज्या ज्या महिलांना SMS येतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले किंवा SMS आले लिहून पाठवायचे. ज्यांना पैसे येतील त्यांनी पैसे आले सांगायचं बघा. पैसे आले म्हणून लिहून पाठवायचे ज्यांना आलेले असतील त्यांनी, आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी आले नाही लिहून पाठवायचे. आले नाही म्हणून लिहून पाठवायचे सर्व महिलांनी. आज 19 फेब्रुवारीच्या पासून तुम्हाला पैसे जे ते त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झाली पाहिजे, कारण 22 फेब्रुवारीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे आजपासूनच जमा व्हायला सुरुवात झाली पाहिजे. तर 4 ते 5 दिवसात सर्वच्या सर्व महिलांना मिळून जातील. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे बघा. लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कारण पैसे आता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता जो आहे, ज्या फेब्रुवारीच्या हप्त्याची तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहताय, तर तो फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात आता त्या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर ज्या ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगायचे. पुढे पहा, एप्रिलपासून 2100 रुपये मिळण्याची शक्यता. एप्रिलपासून तुम्हाला 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे बघा. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीकडून सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आता सरकार स्थापन झालेलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. तर 10 मार्चला जी काही घोषणा आहे ती होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिलपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे बघा. अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर होईल. 10 मार्चला अर्थसंकल्प सादर झाला की मग तुम्हाला पुढच्या महिन्यापासून म्हणजेच एप्रिलपासून 2100 रुपये तुम्हाला मिळू शकतात. अर्थसंकल्पामध्ये जर 2100ची तरतूद झाली तर ती खुशखबर पण तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.